श्री गुरुदेव, मी सचिन आगरे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे। आपण पाहत आहात वसुंधरा पायदिंडी 2024 जी निघाली आहे स्वस्वरूप संप्रदायाच्या पूर्व विदर्भ उपपीठ नागपूर येथून दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी। आज दिनांक 3 ऑक्टोबर 2024 आणि आज आहे या वसुंधरा पायदिंडीचा 21वा दिवस आणि आपण पाहत आहात आजच्या दिवसाचे हे दुसरे सत्र। चला तर मग आपण पाहूया या वसुंधरा पायदिंडीचा पुढचा प्रवास। दुपारी महाप्रसादाचा आस्वाद सर्वच भाविकांनी घेतला व अल्पविश्रांतीनंतर परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांना रथामध्ये पुन्हा विराजमान करण्यात आले आणि या वसुंधरा पायदिंडीने पुन्हा उत्साहाने नियोजित मार्गावर प्रस्थान केले। ही वसुंधरा पायदिंडी हिरवा शालू नेसलेल्या निसर्गातून सप्तरंगांची उधळण करत गुरुनामाचा गजर करत रस्त्याच्या डाव्या बाजूने एका रांगेत चालत वाहतुकीला कोणताही अडथळा येऊ नये याची काळजी घेत पर्यावरण संवर्धनाचे संदेश देत निघालेली आहे। चालल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो, रक्तदाब कमी होण्यास मदत होते, स्नायू बळकट होतात आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते असे इत्यादी फायदे चालल्याने आपल्या शरीराला होत असतात। म्हणून चालणे हा शरीराचा व्यायाम समजला जातो। तर परमपूज्य जगद्गुरु श्री म्हणतात, भक्ती हा मनाचा व्यायाम आहे। नियमित भक्ती केल्याने आपल्यात संयम वाढतो, दूरदृष्टी येते, प्रगल्भता येते, नेतृत्व करण्याचे गुण येतात, साधक बाधक विचार करण्याची क्षमता येते। त्यामुळे जीवनातील निर्णय अचूक घेता येतात आणि अचूक निर्णय घेतल्याने जीवनात समस्या उद्भवत नाहीत। आपण पाहत आहोत की हे यात्रिकी आपला प्रत्येक पाऊल हा परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या नामाचा गजर आणि नामस्मरण करत टाकत आहेत। तसेच ही पायदिंडी जेथे विश्रांतीसाठी थांबते तेथे हे यात्रिकी आपली दैनिक साधना देखील करत आहेत। त्यामुळे पायदिंडीमध्ये चालणाऱ्या यात्रिकींकडून शरीरासोबत मनाचा देखील व्यायाम होत आहे। Gio
जनजागृतीचे महत्कार्य करत चाललेली ही वसुंधरा पायी दिंडी आता पोचली आहे भंडारी पेट्रोल पंप, मौजा, भंडारी, तालुका, जिल्हा धाराशिव या ठिकाणी। सर्वच यात्रिकी तसेच इतर भाविकांसाठीही अल्प उपहाराची उत्तम सोय या ठिकाणी करण्यात आली आहे। यासाठी ज्यांनी अन्नदान केले त्या अन्नदाताचे नाव आहे श्री लक्ष्मण माणिक अडसुळे। माझ्या हृदयातल्या देवा रे, तू सांग कधी दिसणार रे, तू सांग कधी दिसणार रे, तू सांग कधी दिसणार रे। खरंच यात्रिकींचा पडणारा प्रत्येक पाऊल हा आठवण करून देत आहे, ती म्हणजे मनाला ओढ लागलेल्या गुरुभेटीची। जसे तान्ह्या बाळापासून काही क्षणासाठी आई दूर झाली तर ते तिला पाहायला व्याकुळ होते, अगदी तशीच मनाची अवस्था या यात्रिकींची झाली आहे। माझ्या हृदयी मंचावर विराजमान असलेल्या माझ्या प्राणसख्याचे म्हणजेच परमपूज्य गुरुमाऊलींचे ते रूप कधी ह्या डोळ्यांनी पाहतो आणि कधी ते हृदयात साठवून ठेवतो, अशी उत्कंठा या यात्रिकींना लागली आहे। आता ही वसुंधरा पायी दिंडी मैत्री मंगल कार्यालय, अरणी, पाटी, तालुका, जिल्हा धाराशिव या नियोजित ठिकाणी पोचली आहे। या ठिकाणी या वसुंधरा पायी दिंडीचे मोठ्या जल्लोषात, उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात दिमाखदार पद्धतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले आहे। यानंतर जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुकांचे षोडशोपचारे पूजन करण्यात आले। या पूजेचे सौभाग्य लाभलेले यजमान आहेत श्री शहाजी बापूराव दळवे व डॉक्टर प्रदीप सावतर। या दोन्ही यजमानांनी सपत्नीक परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुकांचे पूजन केले।
महंता तुझी योगीराया त्यानंतर परमपूज्य जगद्गुरू श्रींची सांज आरती उत्साहात संपन्न झाली आणि रात्रीच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। या महाप्रसादासाठी ज्या अन्नदात्यांनी अन्नदान केले त्यांचे नाव आहे श्री शहाजी बापूराव दळवे। त्याचप्रमाणे गोड पदार्थाचा सुद्धा महाप्रसादात समावेश केला गेला। ज्या अन्नदात्यांनी यासाठी अन्नदान केले त्यांचे नाव आहे श्री प्रवीण बब्रुवान सूर्यवंशी। या अन्नदात्यांनी केलेल्या अन्नदानाबद्दल त्यांचे खूप खूप कौतुक। तसेच सर्व सेवेकऱ्यांनी देखील महाप्रसाद वितरणाची सेवा खूप सुंदररित्या पार पाडली। अशा प्रकारे अतिशय भक्तिमय वातावरणात सर्व भाविक या वसुंधरा पायदिंडीमध्ये सहभागी झाले। चला तर मग आपणही विश्रांती घेऊया आणि पुन्हा उद्या सकाळी या वसुंधरा पायदिंडीत सहभागी होऊया। श्री गुरुदेव। नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया।